भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील 6ष्ठ खंड म्हणजे 6वा खंड सुरू असून या 6व्या खंडातील भाग पहिला आपण पाहत आहोत आणि भाग पहिल्यामधील चॅप्टर नंबर 3 आहे जीवकाचे दान. त्या अगोदर आपण समर्पण घेऊया आणि नंतर व्हिडिओला सुरुवात करूया. सुखो बुद्धानुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघर्ष सामगी समागान तपो सुखो. सुखात बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्मोपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवगो 14:194 समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत. जीवकाचे दान चॅप्टर नंबर 3. जेव्हा तथागत राजगृहात असत तेव्हा भिक्षुकवर जीवक दिवसातून 2 वेळा त्यांच्याकडे जात असे. बिंबिसार राजाने दान केलेले वेळुवन फार दूर असल्याचे त्याला जाणवले. राजगृहात जीवकाच्या निवासानजीक त्यांच्या मालकीचे आम्रवन नावाचे उद्यान होते. तेथे एक सर्वांग परिपूर्ण विहार बांधावे आणि आम्रवनासहित तथागतांना त्याचे दान करावे असे त्याला वाटले. ह्या कल्पनेने प्रेरित होऊन तो तथागतापाशी गेला आणि आपली इच्छा परिपूर्ण करण्याची त्याने अनुज्ञा मागितली. तथागताने मुग्ध राहून संमती दर्शवली. अशा प्रकारे जीवकाचे दान. आता आम्रपाली चॅप्टर नंबर 4 आहे. आम्रपालीचे दान. तथागत नंदिकामध्ये राहत असताना त्यांना दुसऱ्या ठिकाणी जावेसे वाटले. त्याने आनंदाला हाक मारली आणि म्हटले, चल आनंद, आपण वैशालीला जाऊया. बरं तर संमती दर्शवून तथागतांना आनंद म्हणाला. नंतर महाभिक्खू संघासहित तथागत वैशालीकडे निघाले. तेथे आम्रपालीच्या आम्रवनात तथागत वास्तव्याला गेले. तथागत वैशालीस आले असून आपल्या आम्रवनात राहिले आहेत असे गणिका आम्रपालीला समजले. तिने पुष्कळ शासकीय वाहने मागवून त्यापैकी एकात स्वतः आरूढ होऊन वैशालीहून आपल्या परिवारासह ती आम्रवनाकडे निघाली. जिथपर्यंत रथ जाऊ शकला तिथपर्यंत ती रथातून गेली. मग खाली उतरून तथागत जेथे होते त्या स्थानापर्यंत पायाने चालत जाऊन जवळ गेल्यावर तिने त्यांना अभिवादन केले आणि ती एका बाजूस बसली. ती तशी बसल्यानंतर तथागतांनी तिला धर्मोपदेश केला. नंतर तथागतांना उद्देशून ती बोलली, भगवान, भिक्खू संघासहित उदयिक मजकडे भोजनास येतील काय? तथागताने मुग्ध राहून संमती दर्शवली, होकार दिला. आपल्या आम्रवनाचा त्यांनी स्वीकार केला. हे पाहताच आम्रपाली आपल्या आसनावरून उठली आणि तिने त्यांना अभिवादन केले.
नंतर प्रदक्षिणा घालून ती तिथून निघाली. वैशालीच्या लिच्छवींना समजले की तथागत वैशालीला आले असून आम्रपालीच्या आम्रवनात त्यांचे वास्तव्य आहे. त्यांना सुद्धा आपल्या घरी भोजनासाठी तथागतांना आमंत्रित करावायचे होते. म्हणून त्यांनीही बरीचशी शासकीय वाहने सिद्ध करून ते प्रत्येकात एक एक जण आरूढ होऊन ते परिवारासह वैशालीला गेले. आम्रपालीची आणि त्यांचे परस्पर विरुद्ध दिशेने येताना गाठ पडली. त्या तरुण लिच्छवीच्या रथांना आम्रपालीचे रथ चाकाला चाक, आसाला आस आणि जूला जू असे जोराने घासत गेले. तेव्हा ते तिला म्हणाले, आम्रपाली, आमच्या रथाला अशी टक्कर देत तू का बरे निघाली आहेस? ती म्हणाली, महाराज, आताच मी तथागतांना भिक्खू संघासहित उद्या भोजनास येण्याचे आमंत्रण दिले आहे. आम्रपाली बोलली, आता हे सौभाग्य आम्हास प्रदान कर. आम्ही तुला 1,00,000 रुपये देऊ करतो असं त्यांनी आश्वासन दिला. ती काय म्हणाली, महाराज, वैशाली आणि इतर नियंत्रणाखालील प्रदेश जरी आपण मला देऊ केला तरी हा विक्रम मी करणार नाही. कारण मला जे माझ्याकडे तथागत भोजनासाठी येणार आहेत ते मी कोणाला माझा तथागत कबूल झालेला माझा अधिकार तर मी देणार नाही. लिच्छवी हात वारे करीत बोलले, ह्या आम्रपालीने आम्हाला हरवले आणि ते आम्रपालीच्या आम्रवनाच्या दिशेने निघून गेले. आपल्यावर कुरघोडी झाली हे जाणूनही तथागतांना भेटून फेरविचाराने त्यांच्याकडून आपल्या आमंत्रणाला अग्रक्रम मिळावा ह्या आशेने ते आम्रपालीच्या आम्रवनात गेले. लिच्छवी दुरून येताना दिसतात तथागत भिक्खूंना म्हणाले, आपल्यापैकी ज्या कोणी कधी देव पाहिले नसतील त्यांनी ह्या लिच्छवीकडे पाहावे. ह्या लिच्छवीच्या समुदायाकडे पाहावे आणि तुलनेने त्यांचे निरीक्षण करावे. हे परलोकातील जणू देवच आहे. रथ जाऊ शकतील तिथपर्यंत गेल्यावर लिच्छवी रथातून उतरले आणि तथागत आसनस्थ होते त्या स्थानी जाऊन नम्रतेने त्यांच्या शेजारी बसले. नंतर तथागतांना उद्देशून ते बोलले, तथागतांनी भिक्खू संघासह उदयिक आमचे भोजनाचे निमंत्रण स्वीकारून आमच्यावर कृपा करावी. हे लिच्छवी जन हो, तथागत काय म्हणाले, हे लिच्छवी जन हो, उद्याचे भोजनाचे आमंत्रण स्वीकारल्याचा मी आम्रपालीला आधीच शब्द दिला आहे असे तथागत यायला म्हणाले. आम्रपालीने आपल्याला हरवल्याची लिच्छवीची आता खात्री पटली. तथागताचे आभार मानून आणि त्यांच्या वचनाला मान्यता दर्शवून ते आपल्या आसनावरून उठले आणि तथागतांना अभिवादन करून प्रदक्षिणा घालून ते निघून गेले. रात्र होताच गणिका आम्रपालीने आपल्या प्रसादात म्हणजे महालामध्ये साखर भातादी म्हणजे गोड भात, साखर भातादी मिष्टान्ने वेगवेगळे पदार्थ गोड तयार करून ती तथागतांना म्हणाली, महाराज, वेळ झाली, भोजन तयार आहे. पहाटे वस्त्र परिधान केलेल्या तथागतांनी आपले उत्तरीय व भिक्षापात्र घेतले
आणि भिक्खू संघासह आम्रपालीच्या प्रसादा म्हणजे महालाकडे ते गेले. त्यांच्यासाठी सिद्ध केलेल्या आसनावर ते बसले. मग आम्रपालीने त्यांना व भिक्खूंना साखर भात व मिष्टान्ने वाढले आणि पोट भरेपर्यंत त्यांना जातींमध्ये स्वतःच्या हातानं आग्रह केला. भोजन संपल्यावर तथागताने आपले भिक्षापात्र स्वच्छ केले आणि हात धुतले. आम्रपाली नंतर त्यांच्या शेजारी चौरंग ठेवून त्यावर बसल्यावर त्यांना उद्देशून म्हणाली, भगवान, आपण व आपल्या संघास माझे उद्यान मी अर्पण करीत आहे. तथागतांनी त्या दानाचा स्वीकार केला आणि धम्मोपदेश केल्यानंतर ते तिथून निघून गेले. अशा प्रकारे आम्रपालीला तथागतानं होकार दिलेला शब्द त्या लिच्छवीला तिनं परत दिला नाही. ती काय म्हणाली, तथागतानं मला माझं आमंत्रण स्वीकारलेलं आहे ना, आता मी तो अधिकार कोणाला दुसऱ्याला देणार नाही. मला किती पैसे दिले, काही दिलं तरी मी आता ते मला जे तथागतानं कबूल केलेलं आहे, माझ्या घरी भोजनाला येणार, ते आता अधिकार मी कोणाला देणार नाही. अशा प्रकारे मित्रांनो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील हा व्हिडिओ आहे. तर आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे व्हिडिओ रोजचा एक व्हिडिओ असते. माझं गंभीर खंडार यूट्यूब चॅनल, या चॅनलवर हे व्हिडिओ आहेत. आता 425-30 पर्यंत व्हिडिओ झालेले आहेत. तरी आपण सर्वांनी ते व्हिडिओ पाहावेत आणि लाईक सबस्क्राईब करावेत, ही सर्वांना नम्र विनंती. मित्रांनो, भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान कोणी एका जाती धर्मासाठी नसून अखिल मानवजातीच्या हिताचा उपदेश आहे. म्हणून आपण सर्वांनी या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं पाहिजे. तर आजचा व्हिडिओ इथे थांबूया. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. उद्या भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.